Hello students. So we have discussed the immunity or immunology. So in that we have learned two types of immune system, that are innate immunity and acquired immunity. So innate immunity is inborn immunity and acquired immunity is adaptive immunity. So for the immune system there are various types of cells which are dependent for that function. So today we have to learn cells of immune system. तर जे इम्यून सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपच्या सेल्स असतात ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये दोन टाईप्सच्या सेल्स असतात. फर्स्ट आहे लिम्फोसाइट आणि सेकंड आहे अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. काय आहे? फर्स्ट आहे लिम्फोसाइट, सेकंड अँटीजेन प्रेझेंटिंग सेल. अशा दोन सेल्स असतात ज्या की इम्यून सिस्टीमसाठी डिपेंडंट आहेत. तर फर्स्ट आहे लिम्फोसाइट. तर जे लिम्फोसाइट्स आहेत त्या मेन टाईपच्या सेल्स आहेत. इम्यून सिस्टीमसाठी सर्वात मेन इम्पॉर्टंट ज्या सेल्स असतात त्या लिम्फोसाइट्स असतात. They are like the other blood corpuscles, arises from the stem cells, the hemocytoblast present in liver of fetus and in bone marrow of adult. तर हे ज्या लिम्फोसाइट्स आहेत त्या कुठे प्रेझेंट होतात किंवा कुठून तयार होतात? तर स्टेम सेल्सपासून पुढे डेव्हलप होतात आणि स्टेम सेल्स अशा असतात की त्या कोणत्याही सेलमध्ये कन्वर्ट होणाऱ्या सेल्स असतात. तर स्टेम सेल्स कुठे असतात? तर जे बेबी असतं, जन्माला येणारं बेबी जे असतं त्याच्या लिव्हरमध्ये स्टेम सेल्स असतात आणि आपण जे जन्मलेले माणसं आहोत त्यांच्यामध्ये बोन मॅरोमध्ये, म्हणजे जे आपल्या लेग्सचे जॉईंट्स असतात त्या जॉईंटच्या आतमध्ये जे बोन्स असतात त्या बोनच्या आतल्या साईडला टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात. तर आता लिम्फोसाइटमध्ये दोन टाईप्स आहेत, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. तर बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट असं का आहे? तर हे जे बी लिम्फोसाइट्स आहेत, ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत त्या कशा आहेत? तर बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि टी लिम्फोसाइट्स आहेत त्या थायमसमध्ये, म्हणजे आपला जो घशाच्या खालती भाग असतो थायमस ग्लँड्स तिथे प्रेझेंट असतात. तर तिथे हे जे सेल्स आहेत त्या तयार होतात आणि तिथे राहतात त्याच्यामुळे त्याला टी लिम्फोसाइट म्हणतात. आणि बी लिम्फोसाइट कोणाला म्हणतात? तर बोन मॅरोच्या इथे ज्या प्रेझेंट असतात त्याला बी लिम्फोसाइट म्हणतात. ओके. तर आता आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम. टी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम काय आहे आणि बी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम काय आहे. तर फर्स्ट आपण बघतोय टी लिम्फोसाइट, मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट्स टू अँटीजेन. इट हॅज 4 टाईप्स. फर्स्ट आहे हेल्पर टी सेल्स. तर हे जे टी लिम्फोसाइट्स आहेत त्याच्यामध्ये 4 टाईप्स आहेत. कुठले कुठले आहेत? हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल अँड मेमरी टी सेल्स. फर्स्ट आहे हेल्पर टी सेल्स. तर आता हेल्पर टी सेल्स सगळ्यांच्या नावांवरूनच समजते की त्यांचं फंक्शन नेमकं काय असणार आहे. हेल्पर टी सेल्स sensitized helper T cell produce lymphokinase for performing several types of functions like proliferation of other T cells, stimulation of B lymphocyte, macrophages etc. तर ज्या हेल्पर टी सेल्स आहेत त्या काय करतात? तर जे लिम्फोकायनेज आहे म्हणजे एन्झाईम आहे जे की लिम्फोसाइट्सपासून तयार होतं आणि इम्यून सिस्टीमसाठी वर्क करतं. तर ते तयार करण्यासाठी हेल्पर टी सेल्सचा यूज होतो. त्याच्यानंतर काय आहे? तर प्रॉलिफरेशन ऑफ टी सेल्स, म्हणजे ते जे टी सेल्स पुढे पुढे वाढत जातात त्या वाढण्यासाठी हेल्प करतात किंवा पुढे बी लिम्फोसाइट्स
स्टिम्युलेशन, म्हणजे ज्या बी लिम्फोसाइट्स असतात त्या एखाद्या प्रकारचं जे एन्झाईम सिक्रेट करतात तर ते फास्ट सिक्रेट करण्यासाठी त्यांना हेल्प करतात. ओके. नेक्स्ट आहे किलर टी सेल. किलर टी सेलमध्ये काय असणार आहेत तर आता नावावरूनच समजतं की काय किलर. तर किलर म्हणजे काय असेल, किल करणारे, मारून टाकणारे. दे डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्वेडिंग मायक्रोब्स, इन्फेक्टेड बॉडी सेल्स अँड कॅन्सर सेल्स. किलर टी सेल्स bind to infected cell and secrete perforin. Then perforin form a hole in infected cell. It also release substance that kill cell. Hence name cytotoxic T cell. तर दुसरं नाव पण काय आहे त्याचं, सायटोटॉक्सिक टी सेल. तर काय होतं, ह्या जे सेल्स असतात त्या कॅन्सर सेल किंवा वेगवेगळ्या जे काही इन्फेक्शन करणाऱ्या सेल्स असतात त्याच्यावरती अटॅक करतात आणि काय करतात तर परफोरिन जे एन्झाईम आहे ते सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर ते जे परफोरिन एन्झाईम आहे ते त्या इन्फेक्टेड सेलवरती किंवा जे पॅथोजनची सेल असते त्याच्यावरती होल निर्माण करतं, म्हणजे एक होल पाडतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर होल पडल्यामुळे ती सेल जी आहे ती किल होऊन जाते आणि म्हणून काय म्हटलं जातं याला सायटोटॉक्सिक टी सेल. म्हणजे जे एन्झाईम आहे ते कसं असणार आहे, टॉक्झिक असणार आहे त्या सेल्ससाठी, म्हणून काय होतात ते किल होऊन जातात, म्हणून त्यांना काय म्हणतात सायटोटॉक्सिक टी सेल्स और किलर टी सेल्स. नेक्स्ट आहे सप्रेसर टी सेल्स. ओके. दीज सेल्स सप्रेस एंटायर इम्यून सिस्टीम अगेन्स्ट अटॅक ऑन द बॉडी सेल. तर काय करते, जे बॉडी सेल्स असतात त्यांना अटॅक करण्यापासून सप्रेस करतं. म्हणजे नाहीतर काय करेल, इम्युन सिस्टीम आहे ती बॉडीमधल्या ज्या चांगल्या सेल्स आहेत त्यांनाच अटॅक करून त्यांनाच किल करून टाकेल आणि आपण जास्त वीक बनत जाणार. मग तसं होऊ नये म्हणून काय करतात, ह्या सप्रेसर टी सेल्स असतात त्या वर्क करतात. ओके. नेक्स्ट आहे मेमरी टी सेल. तर मेमरी टी सेल काय करणार आहेत तर जे काही किल केलेले बॅक्टेरिया असतील, किल केलेले वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना कशा पद्धतीने किल केलं आहे हे लक्षात ठेवतात त्या सेल्स जे असतात ते. दीज आर प्रिव्हियसली सेन्सिटाईज सेल्स विच रिटेन सेन्सिटाईज मेमरी फॉर लाँग टाईम इन फ्युचर. तर जसं की मी आधीच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं, मिझल्स, कांजण्या. कसं असतं, एकदा कांजण्या झाल्या की पुन्हा होत नाहीत. का तर ह्या ज्या मेमरी टी सेल्स असतात त्या काय करतात तर लक्षात ठेवून देतात की ते जे बॅक्टेरिया असतील किंवा ते जे व्हायरस असणार आहेत, ते जे पॅथोजन्स असणार आहेत ते आल्यावरती त्यांना कशा पद्धतीने किल करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर ते लगेच किल करून टाकतात. ओके. नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ बी लिम्फोसाइट टू अँटीजन. तर बी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम काय आहे तर बी लिम्फोसाइट्स आर सेन्सिटाइज डायरेक्टली बाय बोथ अँटीजन ॲज वेल ॲज हेल्पर टी सेल्स. तर बी लिम्फोसाइट जे आहेत त्या सेन्सिटाईज होतात डायरेक्टली, म्हणजे त्यांना अँटीजनसुद्धा सेन्सिटाईज करतात आणि हेल्पर टी सेलसुद्धा सेन्सिटाईज करतात. म्हणजे त्यांना स्टिम्युलेट करतात. म्हणजे एखादे अँटीजन आतमध्ये शिरतं आहे तर लगेच त्या ॲक्टिव्ह होतात किंवा जर एखादा अँटीजन शिरतं आहे आणि बी लिम्फोसाइटला जर समजत नसेल तर हेल्पर टी सेल्स असतात तर त्यांना हेल्प करतात की लगेच आपल्याला सेन्सिटाईज होऊन ॲक्टिव्ह होऊन त्यांना किल करून टाकायचं. ॲक्टिवेटेड बी लिम्फोसाइट मल्टिप्लाइज व्हेरी फास्ट टू प्रोड्यूस क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल अँड मेमरी बीटा सेल्स. Plasma cells produce specialized glycoprotein called antibodies which are circulated through body fluid like blood. Antibody molecules may bind to cell membrane or they remain free. तर आता ह्याच्यामध्ये काय होतं, जे बी लिम्फोसाइट्स असतात त्या फटाफट काय होतात, ॲक्टिव्ह झाल्यावरती फास्टली मल्टिप्लाइज होतात. म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात त्यांची वाढ व्हायला लागते. म्हणजे जर 4 असतील सेल्स तर त्याच्या 8 होणार, 16 होणार, पुढे पुढे खूप सारे वाढत जाणार
आणि वाढल्यानंतर त्या काय करतात तर प्लाझ्मा सेल्स तयार करतात. आणि प्लाझ्मा सेल्स ज्या असतात त्या काय करतात एक ग्लायकोप्रोटीन असतं ते तयार करतात. काय आहे ग्लायकोप्रोटीन. आणि त्या ग्लायकोप्रोटीनला काय म्हणतात तर अँटीबॉडी. ओके. तर हे जे अँटीबॉडी आहेत तर ह्या ज्या अँटीबॉडी आहेत त्या काय करतात तर जे काही अँटीजेन येणारे असतात किंवा आलेले असतात त्यांना इझिली किल करून टाकतात. तर आता आपण बघतोय की कोरोनासाठी सुद्धा प्लाझ्मा थेरपी ही खूप वेळा चर्चा आपण ऐकली आहे. तर प्लाझ्मा थेरपीमध्ये काय केलं जातं तर हे जे प्लाझ्मा सेल्स असतात त्याच्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. तर ह्या ज्या अँटीबॉडी आहेत त्या काय करतात अँटीजेनला किल करतात. म्हणजे कोविड-19 व्हायरस जो आहे तो काय आहे अँटीजेन आहे आणि त्याला किल करण्यासाठी ज्या अँटीबॉडीज असतील त्या प्लाझ्मा सेलमध्ये तयार होतात. आणि जे रिकवर झालेले पर्सन्स आहेत म्हणजे जे बरे झालेले पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या ज्या अँटीबॉडीज असणार आहेत कोविड-19साठीच्या त्या प्रेझेंट असणार आहेत. त्याच्यामुळे ते काय करतील इझिली किल करू शकतात. म्हणून काय आहे प्लाझ्मा सेल थेरपीचा एक वापर केला जातो आहे ट्रीटमेंटसाठी. ओके. अँटीबॉडी मोलेक्युल्स बाइंड टू सेल मेम्ब्रेन ऑर दे रिमेन फ्री. तर काय होतात ते जे अँटीबॉडीज असतात त्या बाइंड होतात अँटीजेनला आणि किल करून टाकतात. आणि सेकंड काय आहे तर अँटीजन प्रेझेंटिंग सेल. एक कुठली सेल होती तर लिम्फोसाइट्स आणि सेकंड आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तर हे जे अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहेत त्या काय करतात तर जे अँटीबॉडी तयार होणार आहेत तर त्या कशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजेत ह्याच्यासाठी प्रेझेंट करतात. म्हणजे अँटीजन कशा पद्धतीचे आहेत अँटीजनचं स्ट्रक्चर कसं आहे हे त्या समोर अँटीबॉडीच्या समोर प्रेझेंट करतात. तसं मग अँटीबॉडीज पुढे तयार होतात. ओके. तर नेक्स्ट आहे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजे काय तर लसीकरण. Administration of vaccine to protect against a particular pathogen is called vaccination. तर वॅक्सिनेशन म्हणजे काय तर वॅक्सिन दिलं जातं लस दिली जाते इंजेक्शन दिलं जातं कशासाठी टू प्रोटेक्ट अगेन्स्ट एनी पर्टिक्युलर पॅथोजन. प्रत्येक पर्टिक्युलर पॅथोजन जे असतात त्यांच्यापासून वाचण्यासाठी वॅक्सिन्स दिले जातात. वॅक्सिनेशन इज अ वे टू टीच द इम्युन सिस्टीम as to how to recognize and eliminate pathogenic organisms. That way body is always prepared if you are ever exposed. तर वॅक्सिनेशनमधून काय होतं तर इम्युन सिस्टीमला समजावलं जातं की कशा पद्धतीने किल केलं पाहिजे. म्हणजे आता वॅक्सिनमध्ये काय असतं तर सेम बॅक्टेरिया असतो. समजा पोलिओ वॅक्सिन दिले तर पोलिओ होणारे जे बॅक्टेरिया असतील व्हायरसेस असतील मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते त्याच्यामध्ये असतात वॅक्सिनमध्ये. फक्त काय असतात तर त्याच्यामधला जो हार्मफुलनेस असतो किंवा त्याच्यामधला जो किल करणारा जो एक मेन पॉईंट असतो तो रिमूव्ह केला जातो आणि त्याला एकदम सिम्पल बनवलं जातं आणि आपल्या बॉडीमध्ये टाकलं जातं. आणि मग काय होतं तर त्याचं स्ट्रक्चर लक्षात घेऊन आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं कधी पण आपण समजा पोलिओच्या व्हायरससोबत एक्सपोज झालो किंवा आपल्याला समजा तो डिसीज होणार आहे तर काय होतं लगेच ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्या लगेच त्याच्यावरती अटॅक करतात. वॅक्सिनेशन इज ॲन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ प्रायमरी प्रिव्हेन्शन दॅट कॅन प्रोटेक्ट पीपल फ्रॉम गेटिंग सिक. वॅक्सिनेशन हॅज अलो अस to control disease like measles, polio, tetanus and whooping cough that once threatened many lives. Vaccination don't just protect individual. When enough people are vaccinated, it also help to protect the society. तर वॅक्सिनेशनमुळे काय होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आहेत त्याच्यापासून आपण वाचू शकतो. तर पूर्वी असे बरेच खूप सारे रोग आले होते त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांच्या आयुष्य एकदम खराब झालं होतं किंवा खूप सारे लोक जागच्या जागीच डेथ झाली होती.
तर मग त्याच्यावरती नंतर हळूहळू जसं जसं वॅक्सिन्स येत गेल्या तसं त्याच्यावरती रिकवर करायला इझी जात गेलं. वॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी सेफ. दे आर टेस्टेड अँड गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ स्टडी, एक्झामिनेशन अँड रिसर्च बिफोर दे आर यूज फॉर द जनरल पब्लिक. जसं की आता आपण बघतोय कोरोनासाठी सुद्धा वॅक्सिन्स वेगवेगळे येत आहेत किंवा स्टडी चालू आहे त्याच्यावरती. तर वॅक्सिन्स जे असतात ते इझिली लगेच असे 2 दिवसात बनवलं आणि लगेच तयार केलं असं नसतं. तर वॅक्सिनसाठी काय केलं जातं, खूप साऱ्या टेस्ट केल्या जातात. मग पहिलं काय होतं तर वेगवेगळ्या बॅक्टेरियावरती टेस्ट होतात, मग ॲनिमल्सवरती टेस्ट होतात, मग नंतर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्युमन बिंगवरती, म्हणजे मेल्सवरती काय अटॅक होतो किंवा फिमेल्सवरती किंवा वेगवेगळ्या एजच्या, म्हणजे छोट्या मुलांमध्ये काय त्याचा इफेक्ट होतो आहे, मोठ्या माणसांमध्ये काय होतं आहे, एकदम जे म्हातारे लोक असतात त्यांच्यामध्ये काय इफेक्ट होतं आहे, असं सगळ्यांवरती इफेक्ट बघून त्याच्यानंतरच जी काही वॅक्सिन असेल ती पब्लिश केली जाते. त्याच्यामुळे काय असतं तर जी वॅक्सिन असते ती कन्सिडर केली जाते सेफ म्हणून, सर्वात सेफेस्ट ट्रीटमेंट म्हणून यूज केला जातो. ओके, थँक्यू.